छाया बेले लिखित फरफट या कादंबरीचा पुढचा भाग. लग्नाला 15 दिवस झाले असतील. या सासू सून रानातून घरी यायच्या आधीच घरी सवत आणि तिचा बाप येऊन बसले होते. तिचा बाप सासूला विनंती करायला लागला, बाई, बिनमाईच्या लेकराला असं दूर करू नका. तुम्हीच माय व्हा, तिला वटीत घ्या. मही लेक तुमच्या संग करून खाईन, राहू द्या तिला. मिणत्या करून तिचा बाप तिला सोडून निघून गेला. मागं तेच पुढं कजरीच्या पुढं वाढून ठेवलं होतं. सासू कामाचे गुत्ते घ्यायची, दोघी सवती ते काम पूर्ण करायच्या. सासू नवरा कधी काम करायचे तर कधी नाही. 2-3 महिने झाले असतील सवतीची तब्येत बिघडली. 1.5 महिना झाला तरी ती आजारीच होती. एका दाईनं सांगितलं की तिला दिवस गेलेत. सासूचं वागणं लगेच बदललं. सासू सगळं काम कचरीला सांगू लागली. सवतीला जेवायला भरपूर द्यायची आणि कचरीला अर्धपोटी ठेवायची तर कधी उपाशीच ठेवायची. गुणाजी मात्र कचरीलाच जास्त जीव लावायचा, त्यामुळे तिला सासूच्या त्रासाचं काही वाटायचं नाही. सवतीला पोरगं झाल्यावर तर कचरीच्या सासूनं लेकाला सारखं टुमणं लावलं. कचरीला सोडून दे म्हणून दररोज लेकासंग भांडण करू लागली. सवत 10-12 दिवसाचं लेकरू घेऊन आली. सासू तिच्यावर खुश होती. हिला घराबाहेर काढायचा मार्ग शोधत होती. लेक घरी आला की त्याच्याशी दररोज भांडण करत होती. झालं की आता पोरगं, कचरीला माहेरला नेऊन घाल, दोघी सांभाळायची ताकद आपल्यात नाही, असं म्हणायची. मग कशाला करून दिली? गुणाजी जाब विचारायचा. तशी ती मधलं बोट वाकडं करत त्याच्या नाकाशी नेत बोलली, तूच लागला होता मागं करून दे म्हणून. मग तर आता राहून दे, तिलाच नेऊन सोड. गुणाजी हट्टाला पेटला. अरे पोराची माय नेऊन सोड म्हणतोय, हिला वांजुटीला काय कापून वाटे घालायचे का? सासू तावातावानं म्हणाली. आता दोघा मायलेकराचं सतत भांडण व्हायला लागलं. गुणाजी दुसऱ्या गावाला रोडचं काम करत होता. तो आता ह्या भांडणाला कंटाळून 8-8 दिवस घरीच यायचा नाही. सासू कचरीचा अति छळ करत होती. थोड्याला मारायची, जेवायला द्यायची नाही. एक दिवस गुणाजी घरी आला तर सासू म्हणाली, तू तुझ्या बायका घेऊन कुठं बी जा, आता म्या काही सांभाळणार नाही. सासूनी या तिघांना घराबाहेर काढलं. कचरीच्या जीवनाची फरफट काही थांबली नाही. शेजारी चुलत्याची झोपडी रिकामी होती, त्यात त्या दोघींना घेऊन गुणाजी राहायला लागला. वेगळं राहिलं तरी मोठी बायको जाऊन सासूला नवऱ्याच्या विरुद्ध सांगायची. सासू येऊन ह्या दोघांशी भांडायची. कचरीला काही दिवसापासून बरं नव्हतं तरी ती तशीच कामं करत होती. मजुरीलाही जात होती. कचरीची कूस उजवली होती, त्यामुळे तिला उलट्या होत होत्या. जेवण पचत नव्हतं. आयाबाया म्हणत होत्या हिला सिसारी लागली. सासूनी मात्र होंगून विचारलं सुद्धा नाही. सवत सासूकडं जाऊन खायची. कचरी कधी खायची तर कधी उपाशी राहायची. गुणाजी अधूनमधून यायचा. कचरी त्याला म्हणायची, आता घरी राहत जा, तुम्ही घरी नसलं का मला. आणि ती रडायलाच लागली. कचरीला 5वा महिना लागला होता. माईनं सांगावा धाडला होता लेकीला घेऊन या म्हणून. हे बघ, तुझ्या माईनं तुला बोलवलंय, तिथं गेल्यावर तुला बी बरं वाटन. गुणाजी म्हणाला, मला माघारी घेऊन याल का? तिथंच ठेवायचे नाही ना? येडी आहे का काय तू? अगं माझी आवडती राणी आहे तू, तुला कसं सोडील? गुणाजी म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून कचरीच्या डोळ्यात पाणी आलं. कचरी पुन्हा आपल्या घरी परत आली. गुणाजी म्हणाला, मामी, हिला बाळणपण झाल्यावर घेऊन जातो, तवर तुमच्याजवळच राहू द्या. तिथं एकटीच राहती, खाल्लं पिल्लं बघायला कोणी नाही, म्या येत जात राहतो. असं सांगून गुणाजी तिला सोडून गेला. कचरी आपल्या आईसोबत मोलमजुरी करत होती. दिवस जात होते. सगुणा साळं निंदायचं गुत्त घेतली होती. कचरी दिवसभर साळं निंदून आली, रात्री मुलाला जन्म दिला. गुणाजीला, त्याच्या आईला सगुणानं सांगावा धाडला, मात्र कोणीही बाळाला बघायला आलं नाही. 3 महिने झाले तरी कोणी आलं नाही. एक दिवस कचरीचे दोन्ही मामा घरी आले. म्हणाले, बाई, चल हिला सोडून येऊ, ज्याचं लेकरू त्याच्या घरी गेलेलं बरं. कचरीची जायची तयारी केली.
लेकराला अंगडं टोपडं टाकलं. कचरीला वाण्याकडनं लुगडं आणलं. निघायची तयारी झाली. धाकट्या मामानं लेकराची डाल डोक्यावर घेतली. 4-5 जणं तिला नेऊन सोडण्यासाठी निघाले. सासू दारात सुंभवळीत बसली होती. मामानं लेकराची डाल कचरीच्या डोक्यावर दिली आणि म्हणाला, लेकराला घरात ने. सासू उठली. दारात उभी राहून म्हणली, घरात पाय ठेवायचा नाही. बरं आम्ही येत नाही घरात. लेकराला तर ठेवू द्या. ते लेकरू म्हाया लेकाचं नाही, ज्याचं आहे त्याच्या दारात नेऊन ठेवा. ए बाई, तुझ्या जिबीला काय हाड आहे का नाही? मोठा मामा म्हणाला. लेकराला कशी घरात घेत नाही तेच बघतो. धाकटा मामा म्हणाला. तिचा नवरा नाही घरी, त्याला जाऊन पुसा. म्या म्हाया घरात घेणार नाही. सासू म्हणाली आणि कचरीचा चुलता जाऊन गुणाजीला घेऊन आला. लेकराची डाल दरवाज्यात ठेवली होती. त्यांनी डालीवरचा कपडा काढून लेकराकडं बघितलंही नाही. डाल ओलांडून घरात गेला. ते बघून मोठ्या मामाला खूप राग आला. ते म्हणाले, कसा करणार इसरं बायको लेकराचं? मला नांदवायची इच्छा नाही. माईनं सांगितलेलं खरं आहे. गुणाजी म्हणाला. 4 दिवसापासून पंचायत सुरू होती. मामा, माय, कचरी, तिचा चुलता 4 दिवसांपासून दारात उपाशी बसून होते. लेकराला आंघोळ नव्हती. कचरीला जेवण नसल्यानं तिला दूध येत नव्हतं. दूध न पिल्यानं लेकरू तसंच मलूल पडलं होतं. शेवटी मामा, चुलता, माय पाटलाच्या वाड्यात गेले. गोष्ट पाटलाच्या कानावर घातली. पाटलानं गुणाजीला आणि त्याच्या आईला बोलवून घेतलं. पाटील सासूला म्हणाला, काय म्हणणं आहे रे तुमचं? पाटील पोरग नांदवायची नाही म्हणते. का? कशा पायी? वै रे, तू बोल की. 2 बायका सांभाळणं होत नाही मालक, एकीचंच पोट भरणं मुश्किल आहे. या आधी नाही कळलं का तुला? चूक झाली मालक, माफी द्या. गुणाजी हात जोडून म्हणाला. पाटील थोडा वेळ शांत बसून विचार करू लागला. थोड्या वेळानं म्हणाला, हे बघा, आमच्या पोराकडनं चूक झाली. त्याची चूक आम्ही आमच्या पात्रात घेतो. तुमची पोरगी आमच्या ढाळजाला राहू द्या, शेण काढून खाईल. मोठा मामा उठला. पाटलाचे शब्द ऐकून त्याला खूप संताप आला होता. मामा म्हणाला, लय उपकार झाले मालक तुमचे. माया घरी आयरे गैरे जगतेत, मग ही भाची मला जड नाही. सगळे माणसं उठून निघाले. कचरीला मामा म्हणाला, राहू दे त्याचं लेकरू त्याच्याकडं, आमचा आमच्याकडं, चल निघ. कचरी लेकरू टाकायला तयार नव्हती. तिने लेकरू पोटाला घट्ट धरलं. मामानं तिच्या हातातून लेकरू हिसकावलं आणि डाळीत टाकलं. कचरीला एक चापट मारली आणि म्हणाला, चल पुढं, नाही तर तुझ्या डोक्यातच दगड घालतो. लेकरू ठेवून सगळे परत निघाले. कचरी सारखी रडत होती. गावाच्या बाहेर बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर पाठीमागून कुणाचा तरी आवाज येत होता. ओ सोयरे, सोयरे, होबा टाकावं. कचरीचा नंदई लेकराची डाल डोक्यावरून घेऊन येत होता. जवळ येऊन म्हणाला, अव माय लेकराची ताटातूट करू नका. एवढं बारीक लेकरू, माई बिगर वाचणार नाही. या मुक्या जीवाचा सराप नका घेऊ. सगुणा म्हणाली, दादा दादा राहू दे लेकराला हिच्या संग. कशाला माय लेकराची ताटातूट? काय त्याच्या नशिबात येते होईन. कचरीचं रडू मामाला बघवलं नाही. त्याने लेकराची डाल आपल्या डोक्यावर घेतली. चालू लागला. तुझ्या नशिबात नवरा नाही म्हणून राहता. माई संग गाड्यावाने काम कर, खा. उद्या तुझंच लेकरू मोठं होईन, तुला आयती भाकर बाजावर देईन. मामा कचरीला धीर देत होता. आली का फिरून हितच फुटका कापपाळी घेऊन? दारात पाय टाकतात चुलतीचे शब्द कानावर आले. आता असे शब्द रोजच तिला ऐकायला मिळणार होते. जीवनाच्या लढाईसाठी तिने पुन्हा कंबर कसली. आता तिच्यावर एका लहान जीवाची जबाबदारी होती. घडलेल्या घटनांचं दुःख करत बसायला तिच्याकडे वेळच नव्हता. तिच्यापुढे जगण्याचा आणि बाळाला जगवण्याचा प्रश्न होता. माय आणि बाप दोन्हीची जबाबदारी तिला पार पाडायची होती. बायांची कुजबूज आता जास्तच वाढली. एकानं सोडलं, दुसऱ्यानं बी सोडलं. नक्की हिचेच काहीतरी चूक असन. काही बाया तोंडावर बोलत होत्या, काही कुजबूज करायच्या, काही तिरस्कारानं पाहायच्या. तिची कसलीही चूक नसताना लोक तिला गुन्हेगार ठरवून अनेक प्रकारे तिचा छळ करत होते. लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. बोलता बोलता सगुणाला, तुला काय कमी आहे?
लेकी कमावते आहेत असंही म्हणायचे. लोकांचं बोलणं ऐकून कचरी रडायची. सगुणा तिला समजवायची. बाया, लोकाचं बोलणं जीवाला लावून घेऊ नका. लोकाईनं तर सीतामाईला बी नावं ठेवलेत. चांगल्याला वाईट मानायची रीतच आहे लोकांची. दिवसामागून दिवस जात होते. कचरीनं आपल्या लेकराचं नाव मोठ्या हौसेनं श्रावण ठेवलं होतं. दिवसासंग श्रावणही वाढत होता. आज ना उद्या मी माझ्या लेकराच्या जीवावर सुख बघन असं म्हणून कचरी आलेला दिवस काढत होती. श्रावण आता 3 वर्षांचा झाला होता. गंगाराम आज्यासंग येसकर पाळी मागायला जायला लागला. एक दिवशी तुकाबाबाचं पोरगं पण भाकरी मागायला निघालं. तू आमच्या संग येऊ न ग म्हणून श्रावण रडायला लागला. पोरगं हट्ट करतंय ते बघून कचरी म्हणाली, तू कशाला चालला रे त्याच्या मागं? हे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडतात न पडतात कचरीवर नेहमीच दात ओठ खाणारी तिची चुलती पळतच बाहेर आली आणि म्हणाली, काय ग हे सगळा गाव काय तुझ्या नावाने केलाय वय? आम्हाला भाकरी मागाय भिचोरी एक काय? सांडी साखरात पडलीस इथं आणि आमच्यावर राज करती वय? आई, मी काय बी म्हणले नाही त्याला. उगच का गारदा करालीस? मायापुढं जिबली हलवती. माणूस लहान आहे का मोठं एवढं बी कळलं नव्हे तुला? असं म्हणून तिने कचरीचे केस धरले, मारायला सुरुवात केली. आतापर्यंत दुरून बघणारा श्रावण येऊन चुलतीला थांबवायचा प्रयत्न करू लागला. तिला दूर लोटू लागला. तिच्यावर काही परिणाम होत नाही हे बघून तिच्या पायाला कडकडून चावा घेतला. चुलतीनं कचरीला सोडलं आणि लेकराला मारायला लागली. कचरीनं लेकराला जवळ ओढलं आणि चुलतीला दूर लोटलं. ती बाजूला जाऊन पडली. ते भिकानं बघितलं. दारात शिंदीचे फडे पडले होते. त्यातला एक फडा घेतला आणि कचरीला सपासप मारू लागला. गंगाराम आज्या, अरे मारू न ग ना, मारू न ग, लेक मातीला नारू नसते, अरे कोणीतरी धरा की त्याला, ओरडत होता. शेतातून अजून माणसं आली नव्हती त्यामुळे त्याला धरायला कोणी नव्हतं. एवढ्यात सगुणा रानातून आली. कचरीला चुलता मारतोय हे बघून लाकडाचा गवताचा भारा रस्त्यावर फेकून पळत जाऊन कचरीच्या अंगावर पडली. तिलाही 2 फटके बसले. तिलाही जावनं धीरानं वाटेल ते बोललं. 4 दिवस झाले दोघी मायलेकीनं अन्नाचा घास घेतला नव्हता. लोकांच्या अशा त्रासाला कचरी कंटाळली होती. जीव देऊन मोकळं व्हावं असं तिला वाटायला लागलं, पण श्रावणातून तिचा जीव निघत नव्हता. गंगाराम आज्या भावकीतला सगळ्यात वयस्कर माणूस होता. कोणाच्याही सुखदुःखात धीर द्यायचा, 4 हिताच्या गोष्टी सांगायचा. सगुणाला त्याचा खूप आधार वाटत होता. सगुणा चिंतेत असलेली बघून म्हणाला, घोर करू न ग पोरी, कुठवर घोर करत बसणारेस आणि काय होणार आहे घोरानं? पोरीला देऊन टाक. तिच्या पाठीवरच्या बी आल्यातच लग्नाला. एक वज उतरून टाक. माझ्या बघण्यात एक पोरग आहे, जमवून टाकूत. आज्या, ढोरावानी गत करू नका हे माझी, पुरं झालं की आता, कचरी म्हणाली. अगं आज्याचं खरं आहे ग, कोणाचा आधार आहे आपल्याला? गणगोत असलंय, आपलं हातावर पोट आहे, रोज एकाच्या धुऱ्याला जावं लागतंय. जग लई खराब आहे. नवऱ्या संग करून खाल्लीस तर मला बी समाधान राहतंय, सगुणा म्हणाली. कचरी म्हणाली, नको ना माय, मी तुझ्या संग करून खाते की. पोरी, मायचा विचार कर. तिच्या गळ्याला एवढा पासारा, भरल्या संसारातून तुझा बाप गेला, अजून तुझा घोर तिला लावणं ग. गंगाराम आज्याचं बोलणं ऐकून कचरी गप्प राहिली. आज्याचं खरंच आहे. माझ्या माईच्या जीवाला आधीच किती कोप आहे, अजून माझं वजं कशाला तिच्या जीवाला? माझंच काही होऊ? कचरी विचार करत होती. गंगाराम आज्याच्या घरी पितराचं जेवण होतं, त्यासाठी वनाळीचे सोयरे आले होते. जेवणखाण झाल्यावर गंगा आज्या त्यांना घेऊन सगुणाच्या घरी आला. सगुणा, हे वनाळीचे सोयरे आहेत, पोराला बी घेऊन या म्हणून सांगावा धाडलो होतो, ते घेऊन आल्यात. सगुणानं वनालीवरची घोदडी अंथरली. पोराचा बाप त्याच्यावर बसले. त्याची माय सगुणाजवळ येऊन बसली. सगुणा काही बोलायच्या आधी पोराची माय म्हणली, गंगाराम दादानं आम्हाला सांगितलं होतं आमच्या इथं लई कामाची पोरगी आहे म्हणून. आपलं गरिबाचं हातावरलं पोट.
सुगीचे दिवस आहेत. भिगीनं जमलं पोराचं तर 4 दाणे जमा होतीन. साल धाकवाय आधार होईन म्हणून आम्ही आलाव. माईच्या आणि बापाच्या कपड्यांना जोडलेल्या ठिगळावरनं त्यांची परिस्थिती कळून येत होती. पोरगा मात्र पहिलवानासारखा दिसत होता. उंचापुरा, दणकट शरीर, उजळ रंग, चौकोनी चेहरा, सरळ नाक, मिशाचा आकडा पाडलेला, केसाला भरपूर तेल लावून त्याचा फुगा पाडलेला. यानं कष्टाची अर्धी भाकर सुखानं खाऊ घातली तरी पुरे. कचरी मनात विचार करायला लागली. याची बायको 6 महिन्याखाली देवी निघून मेली. याचं उरकून टाकावं म्हणून आम्ही पोरी बघतच होताव. तेवढ्यात ह्या स्वायऱ्यानं आम्हाला पत्ता दिला म्हणून लगेच आलो. तुमचं काय म्हणणं आहे सांगा. पोराचा बाप म्हणाला. आम्हाला बी लेक द्यायचीच आहे, पर एक लेकरू बी आहे तिला. त्या लेकराला आम्ही तळ हाताच्या फोडागत सांभाळू, त्याची काय चिंता करू नका. लय उपकार झालं तुमचं, आम्हाला हेच पाहिजे होतं. भिका म्हणाला. भिकानी सगळ्यांच्या हातावर साखर ठेवली. जावा, गावात कोणाकडं लुगडा असन तर आला, लगेच सून घरला घेऊन जाऊत. पोराची माय बोलली तसा पोराचा बाप उठला, भिकाला सोबत घेऊन बाहेर पाडला. खोट्याची गाय सोडून दुसऱ्याच्या हाती द्यावी तशी कचरीला पुन्हा एकदा दुसऱ्याच्या हवाली केलं. ती खाली मान घालून चालू लागली. गाई मागं वासरू लागावं तसं लेकरू तिच्या मागं लागलं होतं. सगुणा त्याला आवरून धरत होती. लेकराला सोडून कचरीचा पाय उचलत नव्हता. तरीही ती मागे वळून न बघता पुढे चालत होती. पहिल्यांदा कचरी आगगाडीचा प्रवास करत होती. मागं पळणाऱ्या रानासारखं बरंच काही मागं पडत चाललं होतं. स्टेशनला उतरून बरंच चालायचं होतं. 4 कोस भुई चालून एकदाचं कचरीनं आपल्या नव्या गावात पाय ठेवलं. त्यांचे पाय ज्या दिशेनं जातील तिकडं चालत होती. कुठे यांचं घर, कुठे थांबतील याची वाट बघत होती. अखेरीस एका झोपडीपुढे येऊन त्यांचा प्रवास थांबला. एखादं नवीन जनावर दावणीला आणून बांधलं तर गोठ्यातल्या जनावरांनी त्याच्याकडे कान टवकारून बघावं तसं नणंदा, दीर तिच्याकडे बघत होते. अगं भाभी हाय तुमची, माईनं ओळख करून दिली. 2 नवरं सोडलेली हीच आहे का ती? मोठी नणंद म्हणाली. दोघी बहिणी एकमेकांकडे बघून कुत्सितपणे हसल्या. असे घावावर घाव झेलायची कचरीला सवयच झाली होती. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं कचरी कष्ट करत होती. एखाद्या गुन्हेगाराला काळा पाण्याची शिक्षा द्यावी तसं कचरीला वाटत होतं. डोंगरातली वनाळी हे नाव सार्थकी लागण्यासारखं हे गाव होतं. सगळीकडे भले मोठे डोंगर होते. एका डोंगराच्या उतरतीलाच वनाळी हे लहानसं खेडं होतं. सुरुवातीला कचरीला डोंगर चढायला उतरायला जमत नव्हतं, पण लवकरच तिला सवय झाली. रामा आंघोळ जेवण करून रोजच्यासारखा निघाला. म्हाताऱ्याने हटकलं. कुठं निघाला? कामाला चाललोय नागठाणला. पायात चपला सरकवत रामा म्हणाला. असलं दावं नसलेल्या जनावरांनी वागणं सोडून आपलं वजं आपल्या डोसक्या घेऊन वागायला लागा. आता घरात बायको आली, पोट भरायला शिका. पोटवर मायबापानं सांभाळावं. म्हाताऱ्याचं बोलणं संपायच्या आतच रामा निघून गेला. काय करावं या पोराला, याचं डोसकं काय ठिकाण्यावर येईना. म्हातारा स्वतःशीच म्हणाला. येगळं ठेवा, त्या बिगर नीट नाही वागायचा त्यो. बायको घरात येऊन वरीच झालं, पण एक खडूक आणून दिला नाही का पसाभर दाणे घरात आणले नाही त्यांनी. या दोघाला किती दिवस सांभाळावं आपणच. सासू दात घासता घासता सासऱ्याचे कान भरत होते. कचरी चुलीपुढं खाली मान घालून सगळं ऐकत स्वयंपाक करत होती. मनातल्या मनात नशिबाला दोष देत होती. आपलाच दाम खोटा, त्याला कोण काय करणार. आई तर खाती म्हणतेत. वाटलं होतं 2 घास सुखाचे खाईन. नशिबातच नाही सुखाची भाकर माझ्या. विचार करता करता कचरीला भडभडून आलं. सासूनं उचलून दिलेल्या पिठाच्या सासरा आणि दीर यांच्यापुरत्या भाकरी केल्या. सासूच्या सांगण्यावरनं नंदा आणि सासूसाठी ज्वारीच्या कण्या केल्या. रानात कामाला निघाली. सासूनं रात्री गावातून मागून आणलेल्या भाकरीचे तुकडे 2-4 मिठाचे खडे आणले, तिच्या पुढे टाकले. धोत्राच्या चिंधीत तिने ते गुंडाळून घेतले. दगडा धोंड्यातून वाट शोधत चालायला लागली.
दगडात धोंड्यात चालून पाय शीन झाले होते की ठेचा लागून रक्त व्हायला तरी कळत नव्हतं. तसं ठेचा लागून तिचं सगळं आयुष्यच रक्ताळलं होतं. छोट्या मोठ्या जखमांकडे ध्यान कसं जाणार? काट्याकुट्याला, दगडधोंड्याला, उन्हातान्हाला न जुमानता कचरी रात्रंदिवस राबत होती. फाटक्या आयुष्याला सांधायचा प्रयत्न करत होती. रामाचं संसारात लक्ष नव्हतं. काम करून बाहेरच खायचा, बाहेरच राहायचा, कधीतरी पाहुण्यासारखा घरी यायचा. लग्नाला 3-4 वर्ष झाले तरी मूलबाळ होत नाही म्हणून घरातले लोक कचरीला त्रास देत होते. लई दी माहेरात पडलेली आहे, लेकरू होऊ नये म्हणून काय खाऊन बसली की. सासूचं हे बोलणं कचरीच्या जिवारी जाऊन लागलं. दीर लगेच म्हणाला, वान जनावराला पोशीत बसायचं नसते, खाटकाला द्यावं लागते. अरे जनावर तरी बरं, कस का असं ना, ऐकलं तर 4 पैसे तरी येतात, नणंद म्हणाली. सगळं सहन करून, काबाड कष्ट करून दिवस काढत होती. जीवाला विसावा म्हणून श्रावणला घेऊन आली. तुला सांभाळलं होते कमी काय? लेकराला बी घेऊन आली? कोण सांभाळावं ग तुझ्या लेकराला? असं म्हणून सासूनं त्याला पाटलाच्या घरी म्हैस सांभाळायला ठेवलं. 2 वेळचं जेवण करून श्रावण म्हैस सांभाळू लागला. इवलासा जीव म्हशीच्या मागं गवतात दिसायचंय नाही. दिवसभर म्हैस सांभाळून रात्री मालकिनीनं दिलेलं खाऊन झोपी जायचा. अंथरायला एक पोतं, पांघरायला एक पोतं मालकिनीनेच दिलं होतं. म्हशीच्या गोठ्यात रेडका शेजारी ते अंथरून झोपायचा. सकाळी उठायचा तेव्हा अंगावर शेण पडलेलं असायचं. श्रावण पाटलाच्या इकडंच राहायचा. कधी आठवण झाली की माईला भेटून जायचा, कधी तर रानातच भेट व्हायची. असाच एके दिवशी मोठा पाऊस पडत होता. श्रावण म्हैस घेऊन घराकडे निघाला. कचरीही रानातून परत निघाली. श्रावणनं पोत्याची घडी करून बगलेत घेतली होती आणि पावसात भिजत निघाला होता. अरे बाबा, पोतं पांघरायचं सोडून घडी करून बगलत कशाला ठेवलास? कचरीने विचारलं. पोतं भिजलं की जडवतंय, उचलत नाही मग. श्रावणचं हे उत्तर ऐकून कचरीला गलबलून आलं. दोघेही पावसात भिजत होते. त्या मायलेकराचं दुःख बघून जणू आभाळही रडत होतं. पावसाच्या पाण्यासंग कचरीच्या डोळ्याचं पाणी मिसळून वाहून जात होतं. एवढंसं माझं लेकरू, त्याचे पोटासाठी किती हाल व्हायलेत. देवानं आमचंच नसीब असं का लिहिलं असन? श्रावणचे असे हाल बघून कचरीला खूप वाईट वाटलं. गावात आल्यावर श्रावण पाटलाच्या वाड्याकडे वळला. वाड्याच्या पायऱ्या चढून जाऊस्तवर कचरी श्रावणकडे बघत उभी राहिली. पावसाची चळकधार सुरूच होती. अंगाला वारा झोंबून हुडहुडी भरवत होता. कचरी झोपडीत शिरली. चुलीवर टोपलं झाकलं होतं, बाजूला केलं. चुलीत थोडा आर होता, त्यावर काटक्या टाकली. लुगड्याचा पदर पिळून त्या जाळावर धरली. हात जाळावर धरून अंगात ऊब घेऊ लागली. माझं लेकरू तसं थंडीनं काकडत बसला असन, या विचारानं ती व्याकुळ होत होती. दिवस असेच जात होते. कचरीच्या आयुष्याची फरफट सुरूच होती. कधी संपन हे सगळं? माझा श्रावण मोठा झाल्या बिगर नाही संपायचं, असा विचार करत कचरी दिवस काढत होती. स्वतःच्या कष्टावर नवऱ्यालाही पोसत होती. लेकरू होत नाही म्हणून घरातले सगळे त्रास देत होते. तुझं धर्माचं लेकरू माझ्या काय कामाचं? मला दुसरी बायको करायची. तुला लेकरू होत नाही, मला माझं लेकरू पाहिजे. नवऱ्याचं असं टुमणं मागं लागलं होतं. घरात ती नकोशी झाली होती. सगळेजण तिला घराबाहेर काढायच्या प्रयत्नात होते. आठवडी बाजार होता. कचरी श्रावणला कापडं घेण्यासाठी रामासोबत बाजारात आली होती. रामा तिला एका लिंबाच्या झाडाखाली बसवून दारूच्या गुत्त्याकडे गेला. बराच वेळ झाला तरी त्याचा यायचा पत्ता नाही. वाट बघून कचरी कंटाळली. आजूबाजूला बाजारात माणसांची खूप गर्दी होती. खेड्यापाड्याचे सगळे लोक धान्याचे गाठोडे घेऊन येत होते. ते विकून संसाराला जे लागतं ते खरेदी करत होते. कचरीच्या समोरच मिरच्याचं दुकान होतं. कचरी मनात विचार करायला लागली, किती लालबुंद मिरची आहेत, थोड्या घेऊनच जावं. भाव किती म्हणते की बोवा विचारून बघते. असं म्हणून ती जागेवरनं उठली. मिरचीच्या दुकानाजवळ गेली. कशा दिल्या व मामा मिरच्या? तुला किती घ्यायच्यात? छटाक्षा घेतल्या असत्या, सस्त्या असत्या तर. आषाढभूत नजरेनं त्या मिरचीच्या ढिगाकडे बघत कचरी म्हणाली.
छटाक्षे, कुत्सित हसत तो म्हातारा म्हणाला. कचरी काही न बोलता उभी राहिली. म्हाताऱ्यानं मिरचीच्या ढिगात हात घातला आणि हातात बसतील तेवढ्या मिरच्या घेऊन तिला म्हणाला, धर, हे घ्या मिरच्या, माया मळातून कोणी बी तोडून नेतोय तेवढ्या. कचरी घेऊ का न ग विचार करत होती. अगं घे, माया लेकीवाणी आहे, छटकभर मिरच्या तुला दिल्यानं काय कमी होणार आहे. म्हाताऱ्यानं आग्रह केला. कचरीनं पदरात मिरच्या घेतल्या. रामा हे दुरून बघत होता. मिरच्या घेऊन ती झाडाखाली आली. गाठोड्यात मिरच्या कोंबल्या. घरी येताच तिने गाठोडं खाली ठेवलं. पाय धुण्यासाठी पाणी घ्यायला रांजणाकडे वळली. रामानं पायातला कातडी जोडा काढला. कचरीला बडवायला सुरुवात केली. कचरी जोरात किंचाळली. तो मारता मारता म्हणत होता, तुला त्या माणसानं मिरच्या फुकट कशा दिल्या? कोण होता तो? अहो मला उमळक नाही हो, मारू नका मला. रामा तिचं काही ऐकायला तयार नव्हता. जनावराला मारल्यासारखं निर्दयीपणानं तिला झोडपत होता. घरात सासू नणंद असून कोणीही सोडवायला आलं नाही. अखेरीस दमून त्यांनीच मारणं बंद केलं. कचरी आपल्या नशिबाला दोष देत होती. आतल्या आत धुमसत होती. काय चूक होती माझी? एवढं ढोरावानी मला मारलं. माझ्यावर थोडासुद्धा विश्वास केला नाही. स्वतःच्या कमाईचा एक घास खाऊ घातला नाही या नवऱ्याने, आणि नवऱ्याचा सुखाचा एक बोल नाही. का ह्याच नशिबात असं असन? देव सगळ्यांचं वाली आहे म्हणतेत. देव बी या लोकासारखाच असन, तेव्हाच त्याला मही दया येत नसन. कचरी रात्रभर विचार करत होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. देवा, का घातलास बाईच्या जन्माला? तुझं काय वाटोळं केलं तर मी? ढोरा वासराच्या जन्माला घातला असतास तरी बरं झालं असतं. कुणी वाली नाही रे बाबा या जन्माला, तू सुद्धा नाहीस. कचरीच्या अंगाची आग आग होत होती. हिरीत जाऊन पडावं आणि फरफट संपवून टाकावं असा विचार तिच्या मनात येत होता. हा विचार थोडाच वेळ राहिला. म्या मेले तर कोणाचंच काही जाणार नाही. माझा श्रावण तेवढा उघडा होईन. बापानं त्याला उघड्यावर टाकलं. माझ्या लेकराला माझ्या बिगर कोणी नाही, त्याच्यासाठी काय बी सोसून घेईन म्या. स्वतःला हिंमत देत पुढच्या संकटासाठी कचरी स्वतःला तयार करत होती. श्रोते हो, हा होता आजचा भाग. पुढची गोष्ट ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. ऐकत रहा छाया बेले लिखित फरफट. नमस्कार.